नमस्कार, होमशेफ अनितामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक खमंग चटपटीत आणि खुसखुशीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि त्याचं नाव आहे क्रिस्पी पनीर पोटली। ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भन्नाट आवडणारी आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते एकदा बघून घेऊया। पनीर मी इथे घेतलंय 100 ग्रॅम, मी कुस्करून घेतलंय, तुम्ही किसूनही घेऊ शकता। एक मध्यम कांदा मी इथे बारीक चिरून घेतलाय। एक ढोबळी मिरची मी इथे बारीक चिरून घेतली आहे। मोझरेला चीज मी 3 चमचे घेतलंय। 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार। हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय जेणेकरून आपलं स्टफिंग तयार होईल। मी इथे तेल तापवत ठेवले, साधारण डावभर तेल घेतलंय। त्यात आता बारीक चिरलेला कांदा परतून घेणार आहे। एक 2 मिनिटं बारीक चिरलेला कांदा परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आहे। आपला कांदा किंचित मऊसर झाल्यावर मी त्यामध्ये चिरलेली सिमला मिरची घालते। आता हे मिश्रण परतून झाल्यावर आपल्याला एक एक करून मसाले घालायचे। सगळ्यात आधी लाल तिखट, त्यानंतर गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया। आता मी त्यामध्ये कुस्करलेलं पनीर घातलेलं आहे। हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। अशा प्रकारे आपलं जे पनीर पोटलीचं स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे। पण हे मिश्रण संपूर्ण गार झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोझरेला चीज घालणार आहोत। आता आपण आपल्या पोटलीच्या आवरणाची तयारी करूया। त्यासाठी मी इथे 125 ग्रॅम मैदा आणि 125 ग्रॅम कणिक असं दोन्ही एकत्र करून घेतलेलं आहे। त्यामध्ये किंचित ओवा घातलाय, एक साधारण अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आपल्याला लागेल। आणि मी इथे गॅसवर 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप असं एकत्र करून कडकडीत तापवायला ठेवलेलं आहे। आपल्या तेला तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यानंतर आपण ते आपल्या पिठामध्ये मिसळून घेणार आहोत। व्यवस्थित पिठाला छान चोळून घेणार आहोत आणि नंतर त्याची फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही अशी कणिक भिजवून घेणार आहोत। आपलं मोहन छान तापलेलं आहे। आता मी आपल्या पिठाला अगदी व्यवस्थित चोळून घेते, मीठही घालतेय। असं चोळल्यानंतर आपल्या पिठाचा असा मुटका तयार झाला पाहिजे, म्हणजे आपल्या पोटल्या अगदी व्यवस्थित खुसखुशीत होतील। आता लागेल तसं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेऊया। आपलं पीठ भिजवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही, अगदी व्यवस्थित भिजवलेलं आहे। आता आपण हे 15 मिनिटं झाकून ठेवूया। आपलं स्टफिंगही गार झालंय, त्यामध्ये मी मोझरेला चीज आता मिक्स करून घेतेय। 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे उंडे करूया आणि आपल्या पोटल्या तयार करायला घेऊया। आपल्याला पोळीप्रमाणेच हा उंडा लाटून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, फार जाडही नाही आणि फार पातळही नाही। अशा प्रकारे लाटल्यानंतर बरोबर मधोमध आपण हे पनीरचं स्टफिंग घालूया। आणि स्टफिंग घातल्यानंतर आपण बाजूची जी पोळी आहे ती उचलून त्याच्या घड्या घालत त्याला पोटलीचा आकार देऊया।
अशा सगळ्या चुण्या एकत्र करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे या सगळ्या चुण्या एकत्र केल्यानंतर आपण मोदक कसा वर उचलतो त्याप्रमाणे ही पोटली जरा वर उचलून घ्यायची. आपल्याला आता आपल्या पोटलीचं तोंड बंद करायचंय आणि त्यासाठी मी भिजवलेल्या कणकेतूनच बारीक अशी गुंडाळी करून घेणार आहे आणि ती आपल्या पोटलीभोवती लावून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन्ही हातांनी मी बारीक आणि लांब अशी गुंडाळी तयार करून घेतेय. अशा प्रकारे आपली गुंडाळी तयार करून झाल्यानंतर ती आपल्याला पोटलीच्या तोंडाभोवती अशी लावून घ्यायची, जेणेकरून त्यात पोटलीचं तोंडही बंद होईल, स्टफिंगही बाहेर येणार नाही आणि दिसायला सुद्धा तो पोटलीचा आकार अगदी छान दिसतो. अशा प्रकारे मी सर्व पोटल्या तयार करून घेतलेल्या आहेत. दिलेल्या प्रमाणामध्ये 12 ते 13 पोटल्या सहज तयार होतात. आता पोटल्या तळण्यासाठी मी इथे कडकडीत असं तेल तापवत ठेवलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर मंद मध्यम आचेवर आपल्याला या पोटल्या खुसखुशीत आणि खमंग अशा तळून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता किती छान सोनेरी रंगावर तळल्या गेलेल्या आहेत आपल्या पोटल्या. आता आपण त्या काढून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व पोटल्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुरेख दिसत आहेत त्या. एखाद्या पार्टी स्नॅक्ससाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे आणि तुम्ही हे सर्व करताना ग्रीन चटणी बरोबर किंवा शेजवान सॉस बरोबर, टोमॅटो केचप बरोबर, कशा बरोबरही सर्व करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या आठवड्यात.